तर पहिल्या सेक्शनमध्ये आपण चालू करणार आहोत वॉर्मअपपासून, डायनामिक वॉर्मअप. तर डायनामिक वॉर्मअपमध्ये आपण स्टार्ट करायचं आहे तुमच्या नेकपासून. नेक फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड. वर येताना ब्रीद इन करायचं आहे, साईडला जाताना ब्रीद आउट करायचं आहे. त्यानंतर नेक साईड बेंड, 1, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट, असे 10 रेप्स करायचे. त्यानंतर तुम्ही घ्यायचं आहे शोल्डर. शोल्डरसुद्धा रोटेट करायचे. आता पोश्चर तुम्ही बघा, स्टँडिंग पोझिशनसुद्धा प्रॉपर पाहिजे. तुमचं शोल्डर डिस्टन्स हातांमधलं या लेवलला पाहिजे. त्यानंतर तुमचा जो स्पाइन आहे तो सेंटरला बरोबर वेट राहील अशा पद्धतीनं उभं राहताना सुद्धा बरोबर उभं राहायचं आहे. चेस्ट अप, प्राऊड पोझिशन. त्यानंतर हिप इथं थोडासा नॅचरल कर्व राहील, राईट. आणि अशा पद्धतीनं कधीही उभं राहायचं आहे. तर आपण शोल्डर रोटेट करायचे, हे 1, 2 असं 10 टाईम. आणि अपोजिट साईडला 1, 2, 10 टाईम. अपोजिट साईडला 10 टाईम. हिप रोटेशन, हे 1, 2, हे डायनामिक 10 टाईम. डायनामिक वॉर्मअप 3, 4, 5, 6, 7, राईट. त्यानंतर आता हिप फ्लेक्शन अँड एक्सटेन्शन, त्याला किकिंग पण म्हणू शकतो. एका पायावर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा आपला जो हिप जॉईंट आहे तो आपण मोबाईल करतोय आणि ह्या पायाला स्ट्रेंथन होत आहे मसल्स. यानंतर साईड, हे ॲडक्शन अबडक्शन हिप, राईट. त्यानंतर नी एक्सटेन्शन फ्लेक्शन, याच्यामध्ये सुद्धा अपोजिट मसल्स ह्या ॲक्टिवेशन होत आहे, म्हणजे वॉर्मअपमध्ये ह्या मसल ॲक्टिवेट होत आहेत. यानंतर अँकल रोटेशन. तर अशाच पद्धतीनं दुसऱ्या पायाचं पण करायचं आहे. एक्सटेन्शन अँड फ्लेक्शन हिप, ॲडक्शन अँड अबडक्शन 10-10 करायचे, पेंडुलम. त्यानंतर नी एक्सटेन्शन अँड फ्लेक्शन, हा स्टेबल ठेवायचा आहे, डोळे उघडे ठेवायचे 10-10 टाईम. आणि हे म्हणजे लेग कर्ल करायचे 10 टाईम. तर तुम्हाला लक्षात आलं असेल आता वॉर्मअप करणं गरजेचं आहे. म्हणजे हिपचे जे काही आहेत, म्हणजे तुमच्या फ्लेक्सर मसल्स आहेत, त्यानंतर ॲडक्टर अबडक्टर आहेत, आणि हिपच्या ज्या बॅक मसल्स आहेत, हॅमस्ट्रिंग मसल्स, आणि ग्लुटियस मॅक्स आणि ग्लुटियस मिनिमस, ग्लुटियस मेडियस. तर ह्या अशा ज्या मसल्स आहेत, तर ह्यांचा पूर्ण वॉर्मअप केल्याशिवाय ह्या एक्सरसाइजेस करायच्या नाही आहेत. तर आपण बघूयात नेक्स्ट एक्सरसाइज.